आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। दिलबहार मंडळाचा थरारक विजय। ट्रायब्रेकरमध्ये खंडोबा ताली मंडळावर 3-1 अशी मात। कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत झालेल्या अत्यंत रंगतदार आणि चुरशीच्या सामन्यात दिलबहार ताली मंडळाने खंडोबा ताली मंडळावर ट्रायब्रेकरमध्ये 3-1 अशी मात करत शानदार विजय मिळवला। नियमित वेळेत सामना 2-2 अशा बरोबरीत सुटल्याने विजेता निश्चित करण्यासाठी ट्रायब्रेकरचा अवलंब करण्यात आला। ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरू आहे। सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले। सामन्याच्या 17व्या मिनिटाला थंगलेन यांच्या अचूक पासवर स्वयं साळुंखेने शानदार गोल करत दिलबहार ताली मंडळाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। त्यानंतर 34व्या मिनिटाला प्रथम भोसलेच्या अप्रतिम पासवर थंगलेन याने आणखी एक गोल नोंदवत दिलबहारची आघाडी 2-0 अशी भक्कम केली। मात्र खंडोबा ताली मंडळाने हार न मानता दमदार पुनरागमन केले। 37व्या मिनिटाला विष्णू टीएमच्या पासवर रोहित जाधव याने गोल करत संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले। त्यामुळे पूर्वार्ध अखेर दिलबहार ताली मंडळ 2-1 अशा आघाडीवर होते। उत्तरार्धात खंडोबा ताली मंडळाने अधिक आक्रमक खेळ करत दिलबहारवर दबाव निर्माण केला। 55व्या मिनिटाला विनायक पाटील याच्या अचूक पासवर संकेत मेढे याने शानदार गोल नोंदवत सामना 2-2 असा बरोबरीत आणला। त्यानंतर दोन्ही संघाकडून विजयासाठी जोरदार प्रयत्न झाले, मात्र निर्धारित वेळेत कोणत्याही संघाला निर्णायक गोल करता आला नाही आणि सामना ट्रायब्रेकरमध्ये गेला। खंडोबा ताली मंडळाकडून कुणाल दळवी, प्रभू पवार, पृथ्वीराज साळुंखे आणि ऋतुराज संगपाळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले, तर दिलबहार ताली मंडळाकडून माणिक पाटील, फेबिन, सुमित घाडगे आणि सुशांत घाडगे यांनी प्रभावी खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला। दोन्ही संघाच्या गोलरक्षकांनीही सामन्यात लक्षवेधी कामगिरी केली। खंडोबा ताली मंडळाचा गोलकीपर आयुष चौगले आणि दिलबहार तालीमचा गोलकीपर जयकुमार मेहता यांनी अप्रतिम बचाव करत प्रेक्षकांची दाद मिळवली। ट्रायब्रेकरमध्ये दिलबहार ताली मंडळाकडून फेबिन, सुमित घाडगे आणि प्रथम भोसले यांनी अचूक गोल नोंदवले, तर खंडोबा ताली मंडळाकडून संकेत मेढे याने एकमेव गोल केला। अखेर दिलबहार ताली मंडळाने ट्रायब्रेकरमध्ये 3-1 असा विजय मिळवत पुढील फेरीत दमदार प्रवेश केला। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।